दारू, भांग, चरस, गांजा हे नशेचे पदार्थ सगळ्यांना माहिती आहेत। पुण्यामध्ये मात्र या सगळ्याहून वेगळा पदार्थ नशेसाठी वापरला जातोय। मॅजिक मशरूम असे या पदार्थाचे नाव आहे। यातही धक्कादायक बाब म्हणजे मशरूमची नशा कॉलेज तरुणांमध्ये लोकप्रिय आहे। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका आरोपीला अटक केली आहे। राकेश किडो असे या आरोपीचे नाव आहे। केरळचा असलेला राकेश किडो पुण्यात अंमली पदार्थ विकताना सापडला। धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे चरस, गांजा, कोकेन किंवा ड्रग्ज सापडले नाहीत, तर त्याच्याकडे मॅजिक मशरूम हा नशेचा नवा पदार्थ सापडलाय। नशेचे हे मशरूम राकेश कॉलेजमधल्या तरुणांना विकायचा। मॅजिक मशरूम हे ड्रग याच्यामध्ये काही म्हणजे मूळतःच त्याच्यामध्ये काही केमिकल कंटेंट्स असल्यामुळे ते NDPS ॲक्टमध्ये त्याचं हे आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कॉलेजच्या स्टुडंट्सला त्याची थोडंसं आकर्षण आहे। चरस, कोकेनपेक्षा नशेचं हे मॅजिक मशरूम स्वस्त आहे, त्याचबरोबर त्याचा वापरही सोपा आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे नशेचं हे मशरूम अजून पोलिसांच्या रडारवर नाही। राकेश किडो नाईट क्लब, पब आणि डिस्कोमध्येही हे मशरूम विकायचा। मॅजिक मशरूम्स जे आहेत ते कोडाई कॅनल आणि केरळ ह्या पट्ट्यातून वितरित केले जातात। ड्रग्स, नार्कोटिक्स ड्रग्समध्ये ते येत असल्यामुळे ते बँड आर्टिकल आहे आणि आतापर्यंत पुण्यामध्ये मॅजिक मशरूमची कोणतेही सीजर झालेलं नाहीये। नशेच्या मॅजिक मशरूमची तामिळनाडूतल्या कोडाई कॅनलमध्ये बेकायदेशीरपणे शेती केली जाते। तिथून ते प्लॅस्टिकच्या डब्यातून आणले जातात। नशा येण्यासाठी मॅजिक मशरूम ओलेच खावे लागतात। मॅजिक मशरूमचा एक गोळा साधारण 400 रुपयांना मिळतो। मॅजिक मशरूमच्या खरेदी विक्रीत अनेक परदेशी तरुणही सहभागी आहेत। कॉलेज तरुणांमध्ये मॅजिक मशरूमची ही वाढती झिंग धोक्याची घंटा आहे। हे ओळखूनच अंमली पदार्थ विरोधी पथकानं पुण्यातल्या 5 कॉलेजेसवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।